पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, हे गीत आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. या गीताच्या पाठीमागं होत्या विठाबाई. विठाबाईंवर आता श्रद्धा कपूर या चित्रपट काढतायत, त्या भूमिका करतायत, अशी बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल. तमाशाचा एक मोठं साम्राज्य, तमाशाची एक मोठी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत रुजली, वाढली, समृद्ध झाली आणि आजपर्यंत ती संस्कृती, ती परंपरा टिकून आहे. थोड्या बहुत प्रमाणात त्याच्यात फरक पडला असेल, पण आजही महाराष्ट्रातला रसिक तमाशाला जातो आणि आनंद घेतो. तसंच मोठ्या मनानं कलावंतांना दादही देतो. पण या सगळ्यांमध्ये आज अशी एक बातमी समोर आली आहे की कुठे ना कुठे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांच्या कुठे ना कुठे तोंडाला काळिमा फासणारं हे कृत्य आहे. हे फक्त कलाकारांचा अपमान नाही आहे, कलाकारांवर झालेला हल्ला नाही आहे, तर तो कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक मायबापांवर झालेला हल्ला आहे. कारण जो हल्ला झाला आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आहे. नेमकं काय झालं आहे, हल्ला कशामुळं झाला आहे, कोणावर झाला आहे, नेमकं घडलं काय, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. विठाबाई हे नाव आहे की या नावानं सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. 1962मध्ये भारत चीन युद्ध सुरू असताना तिथं सीमेवर जाऊन सैनिकांसाठी मनोरंजनाची सेवा देण्याचं महत्त्वाचं काम या फडाने केलं आहे. त्यांचा संघर्ष काय होता, त्या तयार कशा झाल्या, मोठ्या कोणत्या परिस्थितीत वाढल्या, याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा म्हणजे ते गरोदर असताना, हा प्रसंग आपण अनेक वेळा ऐकतो, वाचतो. त्या गरोदर असताना लोकांचं मनोरंजन करत होत्या. 9वा महिना चालू होता, स्टेजवर होत्या आणि या सगळ्यामध्ये त्यांना जाणवलं की आता डिलिव्हरी होणार आहे. तेव्हा त्या स्टेजच्या पाठीमागे गेल्या, पाठीमागं जाऊन बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर दगडानं नाळ ठेचली आणि पुन्हा एकदा स्टेजवर येऊन लोकांचं मनोरंजन करायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर तिथल्या प्रेक्षक वर्गाच्या त्यांच्या पोटाचा बदललेला आकार लक्षात आला. त्यांनी विचारपूस केली. त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी कार्यक्रम मध्येच थांबवला आणि त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. ही होती महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ. लोकांच्या, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या परिस्थितीतही त्यांनी स्टेज सोडला नाही, तर दुसरीकडं आपला कलावंत, आपला मनोरंजन करणारा कलाकार वेदनेत आहे ही जाणीव ठेवून त्यांनी पैसे दिलेले असतानाही कार्यक्रम थांबवला आणि त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला, विनंती केली. ही चळवळ एकीकडे. दुसरी चळवळ काल संगमनेर तालुक्यामध्ये याच विठाबाईच्या नावानं चालणारा तमाशाचा फड. सध्या जत्रा वेगवेगळ्या गावात चालू आहे आणि या जत्रांमध्ये तमाशा लागलेले असतात. त्यामुळे हा काळ या सगळ्या कलाकार मंडळींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण जो काही पैसा, जे काही मानधन त्यांना मिळतं या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात मिळतं. म्हणून ते कोणतीही जत्रा सहसा सोडत नाही. एक वेळेस उपाशी राहील पण प्रत्येक जत्रा ते कव्हर करतील, असं त्यांचा एक हिशोब असतो. अशीच एक जत्रा कव्हर करून ते दुसऱ्या ठिकाणी जात होते. पेट्रोल पंपाजवळ गाडीला कट मारला असं काहीतरी कारण सांगून काही तरुण तिथं आले. त्यांनी गाडी आडवी केली, 2 व्हीलर, आणि त्यानंतर तमाशा त्या संघातल्या इतर ज्या मुली होत्या त्या मुलींना छेडछाड करायला सुरुवात केली. अर्थात ड्रायव्हरने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अर्थात ते त्यांच्या गावात होते त्यामुळे ते ऐकण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि त्यांनी तसं केलं. त्या ऐकले नाहीत, ऐकले नाहीत, पण पुन्हा त्यांनी वरचढ असं काम केलं की आपल्या बाकीच्या मित्रांनाही त्यांनी बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर तिथं मोठा धिंगाणा झाला. महिलांना, पुरुषांना मारहाण करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता हा विरोधाभास जो आहे की एकीकडे तमाशा बंद करून विश्रांती करण्याचा सल्ला देणारे प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रातले
आणि दुसरीकडे त्याच महाराष्ट्राच्या परंपरेतले मुलींची छेडछाड काढून गाडीचं किरकोळ कारण सांगून मारहाण करणारे प्रेक्षक वर्ग, याच्यामध्ये तफावत कशी करावी हा जास्तचा प्रश्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असा निर्माण होतो की पोटाच्या खळगीसाठी आणि लोकांच्या मनोरंजनासाठी दारोदारी फिरणारे जे लोककलावंत आहे, ज्यांनी कलेला जिवंत ठेवलं, या लोकांचं संरक्षण कसं केलं जाणार, यांचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे का? आणि ही सरकारची जबाबदारी आहे तर मग त्यांनी यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू करणं आवश्यक आहे का? या सगळ्या घटनेवर सरकार काय भूमिका घेतं? मुळात ज्या गावात आपलं काही ओळख नाही त्या गावात जाऊन तमाशाचा फड टाकणं आणि तिथं कार्यक्रम करणं, लोकांच्या वेगवेगळ्या नजरा सहन करणं, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतून जाणं, उपाशीपोटी राहून पायातले घुंगरं वाजवणं, हे जे सगळं समर्पणाचं त्यागाचं जी काही गोष्ट आहे, त्याला महाराष्ट्र शासन काय करू शकतं किंवा शासन म्हणून आपली शासनाची काय जबाबदारी आहे, याच्या पुढेही जाऊन आपण एक प्रेक्षक म्हणून आपली काय जबाबदारी आहे आणि या घटनेकडे जर आपल्या कोणत्या मित्रानं हे कृत्य केलं, आपल्या ओळखीतल्या मित्रानं हे कृत्य केलं, ओळखीतल्या माणसानं हे कृत्य केलं, तर आपली भूमिका काय असणार आहे हेही अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अर्थात जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे, निषेधच झाला पाहिजे या गोष्टीचा. पण अशा घटना का होतात आणि अशा घटना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याबद्दल कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.